ते डॉक्टर अमोल कोरे. शिक्षणानं MBBS आहेत, वैद्यकीय डॉक्टर आहेत. उत्तम डॉक्टर म्हणून त्यांचा लौकिक होता. त्या क्षेत्रामध्ये काय नाही केलं, पण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संबंधीचा अभिमान असल्यामुळं त्याचा सखोल अभ्यास करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली. आणि सगळं करत असताना कधीतरी हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं जीवन नव्या पिढीच्या समोर सादर करावं. राजे संभाजीरावांचं त्यागमय जीवन याचा आदर्श नव्या पिढीच्या समोर द्यावा. आणि ज्यांच्याबद्दलचा इतिहास हा खोटा लिहिला गेलेला आहे त्याचा सत्याचा इतिहास लोकांच्या समोर मांडावा, हा विचार त्यांनी स्वीकारला. आणि वैद्यकीय क्षेत्र थोडंसं बाजूला ठेवून समाजातल्या सामान्य माणसाचं स्वत्व जागं करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेण्याच्या दृष्टीनं या कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. असे आपले विद्वान डॉक्टर अमोल कोरे. महाराष्ट्राचे माजी विधिमंडळाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, ज्यांचं भाषण आपण आता या ठिकाणी ऐकलं, ते आमचे जुने सहकारी. पण एक गोष्ट कबूल करतो बाळासाहेब, माझ्या काही गोष्ट लक्षात आली नाही. आमच्या पक्षामध्ये एक गृहस्थ आहेत, ते अतिशय चांगले वक्ते आहेत आणि त्यांचं नाव छगन भुजबळ. पण भुजबळांचं भाषण ऐकावं लागतं आणि भाषण पाहावी लागतं. आणि आज बाळासाहेबांचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला कळलं नुसतं ऐकून चालणार नाही, पाहावं लागणारं भाषण आहे. आणि बाळासाहेबांचं ॲक्शन आज मी या ठिकाणी पाहिलं. जयदेवराव गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष चेतन तुपे, आणि परभणी हिंगोलीतून या ठिकाणी आलेले आमदार वनकुसे, व्यासपीठावर असलेल्या हडपसरच्या 2 महाराष्ट्र पुणे शहराच्या माजी महापौर राजलक्ष्मीताई, वैशालीताई, अन्य सगळे मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात. आपण सगळे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, अनेकदा मी या ठिकाणी आलो असेल, बोललो असेल, पण एका बाजूने मला समाधान आहे की अतिशय उत्तम उमेदवाराच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. आणि दुसऱ्या बाजूनं माझ्यासमोर समोर देशाचं चित्र दिसतंय. देशाचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये, त्यांचा कालखंड 5 वर्षाचा, देश चालवण्याच्या संबंधीचा जवळून पाहायची संधी मिळाली. आणि आज संबंध देशामध्ये एक वेगळी स्थिती पाहायला मिळते. आणि ही स्थिती अशीच राहिली तर अनेक जाणकार लोक सांगतात की या देशातली कदाचित शेवटची निवडणूक आहे. मी मान्य करत नाही, कारण माझा या देशातल्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या निर्णय क्षमतेवर अधिक विश्वास आहे. आणि म्हणजे या देशातली लोकशाही, आम्ही कदाचित सत्तेवर असलेले लोक काही चुका करू, पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुमच्यासारखा नागरिक हा कधी चुका करणार नाही. तो ही लोकशाही जतन केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं, आपल्याबरोबर पाकिस्तान झाला, त्या पाकिस्तानचा एक देश राहिला नाही. तिथे लोकशाहीचं राज्य होतं, पण लष्करशहासुद्धा त्या ठिकाणी अय्यूब खानसारखा आला आणि लष्करशाही, हुकुमशाही पाकिस्तानने पाहिली. शेजारच्या बांगलादेशमध्ये सुद्धा लष्करशाही आली आणि तिथं लोकशाहीचा अंत झालेला पाहिला. श्रीलंकेमध्ये सुद्धा लष्कराने ताबा घेतलेला होता आणि तिथेही लोकशाहीवर एक प्रकारचा आघात झालेला जगाने पाहिलेला आहे. पण हिंदुस्थानात हे चित्र कधी झालं नाही आणि त्याचं 100% श्रेय तुम्हा लोकांच्या हातामध्ये आहे. या देशाची संसदीय पद्धती आणि लोकशाही ही जतन करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थाने केलेली आहे. आणि त्यामुळं आज जर कोणी म्हणत असेल ही शेवटची निवडणूक आहे, राज्यकर्ते चुकीचं वागतात हे मला मान्य आहे, पण शेवटची निवडणूक हे काही मान्य करणार नाही आणि ते लोक सहनच करणार नाही. मग ते नरेंद्र मोदी असो त्याचा अमित शहा असो, कोणी हे कधी स्वीकारणार नाही. आज अशा निष्कर्षाची लोक काय येतात?
देश चालवायची संधी मिळाली ही काही लहान गोष्ट नव्हती. लोक मला म्हणतात की तुमचे मित्र आहेत. मग अशी बोलत असताना अमोल कोल्हेने काहीतरी सांगितलं, काय बोलले की वोट धरून काहीतरी तुम्ही बोललात. हां, वोट धरून बोललात. तुमच्या वाक्याने मला भयंकर भीती वाटली. कारण मोदी साहेबांनी एकदा भाषण केलं, बारामतीलाच केलं, की शरद पवारांचा वोट धरून मी राजकारणात आलो. मला माझ्या बोटाची भयंकर चिंता वाटते. माझ्या बोटाने हात माझ्या नुसतं बोट हातात घेतलं तर माणूस एवढा बदलतो, तर हात हातात घेतल्यावर काय. म्हणून त्या दिवशीपासून ठरवलं, पार्लमेंटमध्ये आम्ही भेटतो, ते समोर आले, हात पुढे केला, त्यांची एक पद्धत आहे असा हात करायचा, ते सगळं आम्ही सोडतो, नमस्कार करून मागवतो. कशामुळे त्याची स्थिती निर्माण होईल. त्यांनी आश्वासनं खूप दिली. त्यांनी सांगितलं या रस्त्याने मी देश नाही. आणि लोकांना असं वाटलं की काहीतरी करते. आता देशामध्ये अलीकडे आपण पाहिलं की काही हल्ले झाले, दहशतवाद्यांचे हल्ले झाले, शेजारच्या देशातून त्याला खत पाणी घातलं, ही आपली तक्रार होती. मला आठवतं आहे, मोदी मुख्यमंत्री होते आणि निवडणुकीच्यासाठी सगळ्या देशामध्ये फिरत होते. त्यावेळेला एक कुठे हल्ला झाला. त्यावेळेचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यासंबंधीची सक्त नाराजीचं पत्र पाकिस्तानला पाठवलं आणि त्यांना इशारा दिला, पुन्हा घडलं तर हा देश स्वस्थ बसणार नाही. मोदी साहेबांनी दुसऱ्या दिवशी भाषण केलं की प्रधानमंत्री लव लेटर पाकिस्तान को भेजना बंद करो, मेरे हाथ में हुकूमत आएगी तो उन्होंने एक मारा तो मैं 10 मारूंगा, असं बोलले. हल्ले झाले किती. आता मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. या देशामध्ये हल्ले झाले खूप. परवाचा पुलवामा हल्ला, हा पुलवामाचा हल्ला, त्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मदचा मुलगा अझर, याची सुटका कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली. विमान हायजॅक करून तो गेला होता आणि त्याची सुटका शेवटी केली गेली त्यावेळेला भाजपचं राज्य देशात होतं. अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला दिल्लीच्या जवळचं. त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होतं. भारतीय जनता पार्टीचं राज्य देशामध्ये होतं. रघुनाथ मंदिरवर हल्ला झाला त्यावेळेला देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये होती. भाजपच्या हातामध्ये होती. कारगिलचा हल्ला झाला त्यावेळेला भाजप सत्तेत होतं. आणि संसदेवर, भारताच्या संसदेवर हल्ला झाला. मला तो दिवस आठवतो आहे. तो दिवस 13 डिसेंबरचा आहे आणि 12 डिसेंबरला माझ्या जन्मदिनाच्या निमित्तानं अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री मुंबईला आले आणि माझ्या संदर्भात अभिष्टचिंतनाची सभा मुंबईच्या रेस्कोर्सवर झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेवर हल्ला झाला. राज्य भाजपचं होतं. अमरनाथच्या यात्रेवर हल्ला कोणत्या काळात झाला. भाजपचं राज्य होतं. आणि गोध्रा हरगान, त्या गोध्रामध्ये रेल्वेतनं येणाऱ्या आणि नंतर उतरणाऱ्या लोकांच्यावर हल्ले झाले त्यावेळेला भाजपचं राज्य होतं. पठाणकोटचा हल्ला झाला तेव्हाही भाजपचं राज्य होतं. आणि या देशात अलीकडच्या काळामध्ये जेवढे सगळे हल्ले झाले त्या कालखंडामध्ये भाजप सत्तेत होता. आणि आज प्रधानमंत्री सांगतात की आम्ही लोकांच्या हातामध्ये सत्ता असती, एक मारते तो 10 लेखे आते ते सांगतात सगळीकडे अभिमानाने. ही गंभीर प्रसंग झाला. जम्मूवरून श्रीनगरला भारताची लष्कराची कुमक चाललेली होती. 2700 जवान त्याच्यामध्ये होते. 72 वाहनं होती. आणि जात असताना 2:30च्या सुमाराला समोरून एक जीप आली आणि जवान बसलेल्या बसवर ती आदळली गेली आणि त्या जीपमध्ये स्फोटकं होती. स्फोटकांचा स्फोट झाला आणि जागच्या जागेवर 70 जवान त्या ठिकाणी ठार झाले. अतिशय गंभीर स्थिती होती. मला आठवतं की दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसांनी देशाच्या गृहमंत्र्यांनी सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलवली. त्या बैठकीला मलाही निमंत्रण होतं. मी हजर राहिलो. आम्हाला सगळ्यांना विचारलं काय करायचं. माझ्याकडे एकेकाळी संरक्षण खातं होतं त्यामुळे मी अधिक सांगावाची अपेक्षा होती. मी काही सांगितलं वगैरे नाही. मी एवढंच सांगितलं की जवानांची हत्या, जवानांच्यावर हल्ला
हा हिंदुस्थानवर हल्ला आहे आणि आमच्यावर हल्ला करण्याचं काम कोणी करत असेल तर सैन्याला अधिकार द्या, जे कोणी त्याच्यात असतील त्यांचा बंदोबस्त करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी केली पाहिजे. आणि मला अभिमान आहे भारताच्या सैन्याचा. आमचं हवाई दल त्यांनी दहशतवाद्यांचे जे अड्डे होते त्या ठिकाणी हल्ले केले, त्याच्यामध्ये आमचं एक विमान फाडलं MiG-21 आणि त्या विमानाचा जो प्रमुख होता त्याचं नाव विंग कमांडर अभिनंदन. सुदैवानं तो वाचला. त्याला पाकिस्तानच्या जवानांनी अटक केली, त्याला तुरुंगात टाकला. सगळा देश चिंताग्रस्त झालेला होता. एक आंतरराष्ट्रीय करार आहे, त्या कराराला म्हणतात जिनेवा करार. आणि त्या ठिकाणी 80-90 वर्षापूर्वी जगातल्या बहुतेक सगळ्या देशातल्या नेतृत्वाने एक करार केला, सह्या केल्या आणि त्याच्यामध्ये निर्णय असा घेतला की कोणी युद्ध कैदी असेल तर त्याचा जीव वाचवायचा, शक्य असेल तर त्याला सोडायचं. अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली. सगळ्या जगाने मागणी केली पाकिस्तानकडं, हा युद्ध कैदी आहे, हा हल्ला युद्धाचा भाग आहे, त्याची सुटका करा. पाकिस्तानला शेवटी सुटका करावी लागली. अभिनंदन आला. अभिमान वाटला तुम्हाला मला सगळ्यांना की आपला हवाई दलातला हा लढवया करून सुटून आला. त्याच्या घरच्यांना पत्रकारांनी विचारलं, अभिनंदन सुटून आला, काय तुमचं म्हणणं आहे? त्याच्या घरच्यांनी उत्तर काय दिलं माहिती आहे? तो सुटून आला याचा आम्हाला अभिमान आहे. तो देशाच्यासाठी, रक्षणाच्यासाठी तुरुंगात गेला होता त्याचाही आम्हाला अभिमान आहे. पण आमची एकच विनंती आहे केंद्र सरकारला की त्यांनी शौर्य दाखवलं, तो सुटून आला याचा आनंद आहे, अभिमान आहे, पण त्याचा राजकीय फायदा घेण्याचं पाप तुम्ही करू नका, हे सांगितलं त्याच्याकडे. असंच परवा मी नाफ्याला होतो नाशिकला आणि तिथं एक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे त्याचं नाव. आणि निनाद मांडवगणे हेलिकॉप्टरमधून काश्मीरमध्ये 6 अधिकाऱ्यांचं सहज चाललं असताना त्याचं हेलिकॉप्टर पडलं गेलं, अपघात झाला, त्याच्यात तो मृत्युमुखी पडला. सगळेजण मृत्युमुखी पडले. तो होता नाशिकचा, नाशिकला होता आणि मी नाशिकमध्ये होतो. मी ठरवलं की आपला हा भाग असाचा भारत मातेचा सुपुत्र मृत्युमुखी पडला, त्याच्या घरच्या लोकांना जाऊन भेटून येऊ. मी गेलो भेटायला. भेटायला गेल्याच्यानंतर त्याची तरुण पत्नी बिचारी उभी होती. तिचं सांत्वन करायचं, काय करायचं असेल शब्दामध्ये आम्ही लोकांनी केलं. आणि नंतर तिला सहज विचारलं की तुझा पती गेला, तो तर काही येणार नाही, पण तुझ्या घरात आणि मुलाबाळांच्यासाठी काही आणखीन करायची गरज असेल तर सांगा, आम्ही करू, किंवा सरकारने करायचं असेल तर सरकारने करू. त्या माऊलीने उत्तर मला दिलं की सरकारला एवढंच सांगा की माझा गेलेला पती परत येणार नाही. त्यांनी शौर्य दाखवलं, तो मृत्यूला सामोरं गेला, पण त्याच्या मृत्यूचा राजकीय फायदा घ्यायचं काम तुम्ही करू नका, ही त्याची पत्नी सांगते. आणि आज आम्ही काय बघतो आहे? आज आम्ही हे बघतो आहे की देशाचे प्रधानमंत्री जातील तिथे सांगतात की परवाचा हल्ला मी केला, माझी 56 इंचाची छाती, आणि 56 इंचाचा छातीचा हा चौकीदार हा देशात इथं बसलेला आहे आणि त्यामुळे देशाला चिंता करण्याचं कारण नाही. माझी मोदी साहेबांना नम्र विनंती आहे, तुमची 56 इंचाची छाती आम्हाला आनंद आहे. 56 इंचाची तुमची छाती आहे हे जरूर तुम्ही सांगा, पण ही 56 इंचाची छाती यांना सोडण्याच्यासाठी उपयोगी पहिली म्हणता. तो महाराष्ट्रातला कुलभूषण जाधव गेले 2.5 वर्ष तुरुंगात आहे पाकिस्तानच्या. तुमची 36 इंचाची छाती कुठे गेली त्याला सोडून आणण्याच्यासाठी? काय तुम्ही त्या संबंधीचं केलं? काही बोलायला तयार नाही. आणि सांगताय हे सगळं माझ्या हातात आहे, काळजी करू नका, सब ठीक करूंगा बहनों भाइयों, सब ठीक हो जाएगा. हल्ले कसे होत आहे? आमच्या काळात हल्ले झाले म्हणून आम्हाला टीका टिप्पणी करता. 2014ला हे प्रधानमंत्री झाले, त्या 2014ला आपल्या देशाच्यामध्ये बॉर्डरवर 267 हल्ले झाले. 2015ला 208 हल्ले झाले. 2016ला 218 हल्ले झाले. कोण राज्यकर्ते होते? 56 इंचवाले. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे सगळे हल्ले झालेले आपल्या सगळ्यांना बघायचे. आणि म्हणून देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तुम्ही करतोय मजबूतीने हे सगळ्या देशात जाऊन सांगताय, हे खरं नाही. अनेक निर्णय घेतले ते सांगतात. इथं
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी त्याचा अध्यक्ष आहे, जवळ आहे तुमच्या. आणि तिथं एक जागतिक परिषद होती ऊसाच्या प्रश्नावरती, त्याला प्रधानमंत्री आले होते. मी त्या परिषदेचा अध्यक्ष होतो. परिषद झाली, जाताना आम्ही एका गाडीत निघालो. आमचे एक मित्र आहेत, माझे वर्गमित्र आहेत, त्यांनी मला विनंती केली होती. त्यांनी एक अतिशय चांगली इथं इन्स्टिट्यूट काढली, लॅब काढली, ती बघायला या इथंच, सिरम इन्स्टिट्यूट. सायरस पुनावाला, मी आणि ते एका वर्गात होतो. आणि सायरसने मला सांगितलं की आपल्याला त्यांना हे दाखवायचं आहे. मी मोदींना म्हटलं चला बघूया. आले ते बिचारे, बघितली या ठिकाणची इन्स्टिट्यूट. आनंद झाला, त्याला चांगलं काम केलं म्हणजे पुनावाल्यानं. आणि गाडीत आम्ही गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्यांनी मला विचारलं की नोटबंदी के बारे में आपका क्या कहना है. मी म्हटलं मला फारशी माहिती नाही, पण मला आठवतं की 8 नोव्हेंबरला संध्याकाळी जाहीर झालं की प्रधानमंत्री आज टेलिव्हिजनवर काहीतरी संदेश देणार आहे. आधी आम्हाला वाटतं काही युद्धबिद्ध काय होतं आहे का, काय काही गडबड आहे का. बोलायला आले आम्ही सगळे टेलिव्हिजनवर, तुम्ही कदाचित असाल. आणि सांगितलं 2 नोटा काढल्या, ही 1000ची 500 रुपयाची नोट, आज संध्याकाळपासून हा कागदचा तुकडा होणार. घेतला निकाल आणि सांगितलं की आता काळा बाजार सगळा बंद होणार, काळा पैसा संपणार. हे सगळं केलं. घडलं काय, अनेकांच्याकडे नोटा होत्या घरात, त्या नोटा बदलून घ्यायला सांगितलं. पुढच्या 4 दिवस सबन हिंदुस्तान बँकेच्या लाईनीत उभा होता. तुमच्याकडे होता का नाही? नोटा बदलून घ्यायला नव्हते तुम्ही कोणी उभे राहिले लाईनीत, सबन देश उभा राहिलेला होता. आणि घडलं काय त्याच्यामध्ये, एकट्या महाराष्ट्रामध्ये लाईनमध्ये उभं राहून उन्हातान्हात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100 लोक मृत्युमुखी पडले. 100 लोक. आणि 15 लाख लोकांची नोकरी गेली, रोजगार उरला. आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 2 कोटी तरुणांना मी जॉब देईन. म्हणजे 2 कोटींना नोकरी देण्याच्या संबंधी देशाचा काळा पैसा घालवतो म्हणजे, घालवला असं सांगितलं. आणि नंतर कळलं काय, जेवढ्या नोटा बाहेर होत्या तेवढ्या 100% परत आल्या. मग काळा पैसा गेला कुठं? काळा पैसा हा सामान्य माणसाकडे नसतो. एखादा शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या घरातली त्याची पत्नी, घरात 10 कोंबड्या असल्या तर कोंबड्याच्या अंडी ती जपून ठेवते आणि अंडी विकते आणि तेवढे पैसे आपल्याकडे ठेवून देते. अनेकांच्या घरामध्ये होतं. हा काही काळा पैसा नाही आहे, तो तिने साठवलेली ही तिची बचत आहे. अनेक वेळेला आपण बघतो की एखादा शेतकरी इथल्या हडपसरच्या मार्केटमध्ये शेतात तयार झालेली कोथिंबीर घेऊन येतो विकायला, पाटी घेऊन, आणि ती कोथिंबीरची जुडी विकतो. ते काही पैसे चेकने मिळतात त्याला, ते पैसे त्याला रोखच मिळतात. हा काळा पैसा असत नाही, हा व्यवहारातला पैसा असतो. आणि मग काळ्या पैशाच्या नावाने नोटबंदी केली. आज सबंध देशातले सगळे तज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख हे सांगतात हा निर्णय अत्यंत चुकीचा होता आणि असा घेऊ नये अशा प्रकारचा सल्ला दिला. पण मोदी साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की एखादी गोष्ट त्यांच्या मनात आली त्यांनी काही सांगो, विचारून काही सांगो, हे आपल्या मनातील ते रेचून करतात. त्या नोटाबंदीचा उद्योग केला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड संकट आलं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि काळा पैसा मात्र बँकेतून कुठेही जमा झाला नाही. अनेक निर्णय घेतले. GSTचा निर्णय घेतला, डायरेक्ट परदेशातली गुंतवणूक या देशामध्ये करायला अधिकार दिला. आणि या सगळ्या गोष्टीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचा आज व्यापार गेलेला आहे. मी 2 दिवसाच्या पूर्वी 3 दिवसापूर्वी नगरला होतो आणि मला आदल्या दिवशी तिथल्या व्यापारी संघटनेने विनंती केली की आमच्या बैठकीला या. मी गेलो. 5 वर्षाच्या पूर्वी व्यापाऱ्यांच्या बैठकीला गेलो तर एकच ऐकायला मिळायचं, मोदी मोदी मोदी. आणि त्या दिवशीच्या नगरच्या बैठकीमध्ये यापूर्वी जे मोदी 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 म्हणत होते त्यांचा सूर उलट्या बाजूला होता. ते सांगत होते आमची दुकानदारी कशी बोलली, आमचा व्यापार कसा उद्ध्वस्त झाला आणि यांचे निकाल हे सगळे आम्हाला कसे संकटात येतात. आज तो व्यापारी वर्गसुद्धा आज अस्वस्थ आहे, तो मोदींच्या संबंधी खुशीत नाही. हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. मग अशी उल्लेख केला शेतकऱ्यांच्या संबंधीचा. काय शेतकऱ्यांच्याबद्दलचं सांगायचं, या देशामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या कधीही झाल्या नव्हत्या, एवढ्या झाल्या या काळात. एक तर महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आल्याच्यानंतर
2016 ते 17, 17 ते 18 या 2 वर्षामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 11,998 शेतकरी आत्महत्या करतात. कुणी उगाच जीव देतो? मला प्रश्न विचारला, तुम्ही शेतीमंत्री होता तेव्हा आत्महत्या झाली का नाही? झाली. तेव्हा आत्महत्या झाली, माहिती मला कळाली. लगेच मी मनमोहन सिंग प्रधानमंत्री यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या अमुक अमुक तालुक्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, आपण जाऊन बघितलं पाहिजे, त्याची कारणं समजून घेतली पाहिजेत आणि काही निर्णय घ्यावे लागतील. आपल्या निर्णयात काही कमतरता असेल तर ते दुरुस्त केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंगांनी मी दिल्लीवरनं निघालो, विमानाने नागपूरला आलो आणि तिथून आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो आणि त्या माऊलीच्या घरी जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली तिला जाऊन भेटलो. तिला विचारलं मी काय झालं. तिने सांगितलं नवऱ्याच्या डोक्यावर कर्ज फार झालं, त्याला सहन झालं नाही. विहीर काढायला बँकेचं कर्ज घेतलं, पाणीच लागलं नाही. पाणी लागलं नाही म्हणून विहिरीचं कर्ज माफ नाही झालं, ते डोक्यावर तसंच झालं. नंतर कापूसाचं पीक घेण्यासाठी पीक कर्ज काढलं, कापूस बोंडावर आला आणि त्याच्या बोंडाळी नावाचा रोग येतो, ते अळी पडली, तो कापूस उद्ध्वस्त झाला, बँकेचे पैसे देता नाही आले. आणि त्याला नेहमी एकच काळजी होती, 20 वर्षाची मुलगी, तिचं लग्न ठरलं होतं, त्यामुळं बँकेची नोटीस आली वसुलीच्यासाठी, जप्तीचा आदेश आला आणि ते पाहून तो सारखा म्हणायचा माझ्या पोरीचं लग्न आता होणार, इथं जप्तीची नोटीस आली आणि जप्ती झाली, माझ्या घरातली भांडी कुंडी काढली तर माझ्या मुलीचं लग्न कसं होणार आणि माझा तो पाहुणा मला जवळ घेईल का नाही, ती चिंता त्याला होती, घोर चिंता होती. रात्रीच म्हणे उठला, इंजिन प्याला, विष प्याला आणि त्यांनी जीव दिला. हे आम्ही दोघांनी पाहिलं, प्रधानमंत्र्यांनी मी ऐकलं आमच्या कानाने. परत गेलो. या देशामध्ये बँकांचे पैसे काही लोकांनी अडवले, बुडवले आणि ज्यांनी बुडवले ती रक्कम जवळपास 1,03,000 कोटीची होती. आणि ती रक्कम जर नाही उडी केली तर बँकाचं अर्थकारण संकटात येणार होतं. म्हणून केंद्र सरकारने ती रक्कम बँकांच्यामध्ये भरली. आम्ही विचार हा केला की बँक अडचणीत आणणारे मोठे लोक, त्यांचा पैसा सरकार भरतं, या गरीब शेतकऱ्याचा पैसा का भरायचा नाही. अभ्यास केला, किती रक्कम आहे बघितलं, 71,000 कोटीची रक्कम होती. आपण कारखानदारांच्यासाठी, बड्या लोकांच्यासाठी जर पैसे भरत असू तर या बळीराजाला सुद्धा वाचवण्याच्यासाठी हा पैसा का नाही भरायचा, ही चर्चा आम्ही लोकांनी केली आणि 10 दिवसाच्या आत 71,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला. व्याजाचे दर कमी केले, 12% व्याजाचा दर 3% आणलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 3 लाख रुपयापर्यंतची रक्कम कुठल्या शेतकऱ्यांनी घेतली आणि वेळेवर परत केली तर व्याजाचा दर 0% इथं केला. आणि असे निर्णय घेतले कशासाठी, शेतकरी वाचवण्याच्यासाठी. आणि नुसतंच हे नाही, हे निर्णय घेतले त्याच्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीत हा देश तर स्वयंपूर्ण झाला, पण जगातल्या 18 देशातल्या लोकांना अन्न पुरवण्याचं काम हिंदुस्थानातला कष्ट करणारा शेतकरी करतो, तो पिकवतो आणि त्यामुळं आज आम्ही मोठे निर्यातदार म्हणून जगामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मोदी साहेब आले परवा, कुठं आले, वर्ध्याला, 700 किलोमीटर इथून दूर, तिथे सभा घेतली. त्यांचं भाषण पुन्हा पुन्हा संध्याकाळी दाखवलं, मी सगळं माझं काम ठेवलं, ऐकलं आणि बोलले कशाला कि शरद राव अच्छे आदमी है, वो किसान है, खेती के बारे में दिलचस्पी है, उन्होंने खेती की जिम्मेदारी भी ली थी. मैं उनको पूछना चाहता हूँ कि इस देश में आत्महत्या कैसी होती है, इस देश में आत्महत्या कैसी होती है. त्याच्या साईटमध्ये त्यांनी सांगितलं, जवाब दीजिए शरद राव. और कहे कि वो दे नहीं सकते क्योंकि उनके घर में कोई संघर्ष हो गया है. आता म्हणजे त्यांच्या पुतण्याने सगळा त्यांचा पक्ष, त्यांचा अधिकार काढून घ्या. चांगली गोष्ट आहे. आत्महत्या केल्यात मी कबूल केलं, त्या आत्महत्या झाल्याच्यानंतर निकाल मी काही केलं तेही मी जाहीरपणाने सांगितलं. पण मोदी साहेबांनी असा धाडसी निर्णय शेती आणि शेतकऱ्यांच्यासाठी घेतला नाही. आता प्रश्न दुसरा आला की माझ्या घराची चिंता त्यांना पडली. त्यांना भयंकर काळजी, आता कसं होणार, शरद पवारांच्या घरात काहीतरी कटकटी येतो. त्यांना काय माहिती, मला एक मुलगी, तिचंही लग्न झालेलं आहे, ती स्वतंत्र राहते, मला कशी जबाबदारी. मी आणि माझी बायको आपलं दोघंजण असतो, मी तर गावामध्ये हिंडत असतो, पण व्यवस्थित माझं घर चाललं आहे, काही अडचण नाही. आणि ही तक्रार कोणी करावी मोदीजी,
अहो मोदी साहेब, तुम्हाला घराचा काय अनुभव आहे का? हां, कधी घर चालवलं तुम्ही? अरे स्वतःचा संसार कधी बघितला का नाही आम्हाला माहिती नाही, आम्ही काही त्याच्या खोलात जात नाही. पण उगाच भलत्याच्याच घराच्या संबंधीची चर्चा करता हे वागणं बरं नव्हं. आणि म्हणून त्यांना सांगावं लागणार आहे. आता ते येणार आहे 10 तारखेला बारामतीला, ते येऊन सांगतील सगळे. मागं एकदा आले एका निवडणुकीच्या वेळेला आधीच्या, आणि त्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या लोकांना सांगितलं या चुलता फुटण्याला या निवडणुकीत पराभूत करा. तर आधीच मी 80-90 हजाराच्या फरकाने निवडून येतो. मोदींनी भाषण केल्यानंतर त्याचं मार्जिन 1 लाखाच्या पुढे गेलं. त्यामुळे ते येतात ह्याची मला काही चिंता नाही. मग गंमत अशी आहे की जे या चुलता फुटण्याला घालवा म्हणतात, त्याच्यानंतर एकदा आले आणि आले तर आले आणि त्यांनी सांगितलं या देशाची शेती कुणी सुधारली असेल तर शरदरावांनी सुधारली. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिथंच सांगितलं की या सगळ्या गोष्टीच्या संबंधी, शेतीसंबंधी मला काही माहिती हवी असेल तर मी तासन तास त्यांच्यावर वस्तू समजून घेतलं आणि त्यांचं बोट धरून मी या सगळ्या क्षेत्रात आलेलो. म्हणजे काय बोलायचं, काल एक आज एक, आता उद्या 10 तारखेला काय, ही एक गोष्ट आपण त्याचा उपयोग पडेल. निवडणुकीच्या नंतर काही उपयोग नाही, कारण ते काही येत राहत नाहीत. आता देशाचा मूळ परिवर्तनाचा बदलाचा आहे. कारण त्यांनी राज्यात असं केलं. कर्जमाफी करतो म्हणजे कर्जमाफी केली नाही, त्यांनी केली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ती पदरात पडली नाही. आणि कर्ज किती वाढून ठेवलं तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्रामध्ये दिलीपराव वळसे पाटील महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, त्याचा अभ्यास या सगळ्या क्षेत्रात आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्या राज्याचं कर्ज जे 3.5 लाख कोटी होतं ते आता 5.5 लाख कोटी झालं. 70 वर्षात 3.5 लाख कोटी कर्ज आणि या 4 वर्षामध्ये 5.5 लाख कोटी कर्ज ही भाजप सरकारची उपलब्धी आहे. आणि ते सांगतात की आम्ही काय केलं आणि कसं केलं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला, परिणाम काय दिसतो आपल्याला? एका बाजूला कर्ज झालं आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये गरिबी वाढली. या देशात सगळ्यात गरीब अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ऑक्सफॅम नावाची संघटना आहे आणि दावोस म्हणून स्वित्झर्लंडला एक गाव आहे. जगातल्या सगळ्या देशाचे प्रधानमंत्री, अर्थमंत्री, तज्ज्ञ, कारखानदार, उद्योजक त्या ठिकाणी वर्षातून जमतात. मलाही 2-3दा निमंत्रण आलं होतं, मी गेलो होतो. आणि तिथं सगळ्या जगाच्या प्रत्येक देशाचं अर्थकारणाच्या संबंधीचा अभ्यास जगाच्या समोर मांडला जातो. तिथं सांगितलं की या देशात सगळ्यात जास्त कर्ज ठेवणाऱ्या देशांच्यामध्ये भारताचा नंबर आहे आणि त्याचा परिणाम या देशात गरिबांची संख्या वाढते. म्हणजे हे गरिबी कमी करायला निघाली होती. काल त्यांनी भाषण केलं, गरिबी का झाली? काँग्रेसने केली. अरे 5 वर्ष तुम्ही राज्यावर आहात, तुम्ही काय दिवे लावले हे सांगा. काँग्रेस सत्तेत नाही, पण काँग्रेसने गरिबी केली. काय तोंडाला येईल ते सांगायचं ते त्या ठिकाणी. यांच्या कालखंडामध्ये आज एक रिपोर्ट आहे की या देशातला गरीब अधिक गरीब झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. देशातल्या 10% लोकांच्याकडं देशातल्या 74.4% संपत्ती आज फक्त 10%च्या लोकांच्याकडे आहे. आणि हे लोक कोण आहेत? हे सगळे कोण असतील? यांचे शेल्लेचा फटे आपण वाचतो की परवा एक इंग्लंडला पकडला, त्याचंही नाव मोदी. काय त्याचं नाव? नीरव मोदी. कधी त्याचं नाव येतं, कधी आणखी येतं, कधी वर्तमानपत्रात तिथे एक बडा मोदी, एक छोटा मोदी. अभी कौन बड़ा है मुझे मालूम नहीं, कौन छोटा मुझे मालूम नहीं, है मोदी ये बात पक्की. आणि आज आपण असं बघतो की यांच्या कालखंडामध्ये या सगळ्या लोकांच्याकडल्या गरीब माणसाची संपत्ती तिकडे गेली आणि 10% लोकांच्या हातात संबंध देशाची संपत्ती आज त्या ठिकाणी झालेली आहे. हे त्या ठिकाणचे राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज यांच्याबद्दलची निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ते सगळीकडे सांगतात मी भ्रष्टाचार घालवणार. काँग्रेसने भ्रष्टाचार केला. अरे तुमच्या हातात 5 वर्ष राज्य, कोणी भ्रष्टाचार केला, भला खटला त्याचं, करा त्याची चौकशी. पण त्याची छाती नाही. ते सांगतात की ना खाऊंगा ना खाणे दूंगा. लोक म्हणजे बरं आहे बा, स्वतःही खात नाही, खाऊनही देत नाही. आम्ही चौकशी केली काय भानगड आहे खरी. मी गेलो होतो ह्याला फ्रान्सला,
एक शिष्टमंडळ होतं शेतकऱ्यांचं माझ्या नेतृत्वाखाली, आणखीन काही लोक होते महाराष्ट्रातले आणि देशातले. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं काही लोक भेटले भारतातले आणि सहजच मिळालं काय फ्रान्स यामध्ये वर्तमानपत्रात हल्ली चर्चा आहे. ते म्हणले फ्रान्समध्ये चर्चा आहे भारताने राफेल नावाचं विमान खरेदी केलं, त्याच्यात काहीतरी गडबड आहे म्हणून. म्हणजे काय गडबड आहे? त्यांनी मला वर्तमानपत्राची कात्रणं आणून दिली. हे विमान चांगलं होतं, विमान काही वाईट नव्हतं. ते विमान खरेदी करायचा निर्णय मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो तेव्हा झालेलं आहे. कंपनीचं नाव डसॉल्ट, देश फ्रान्स. तिथं हे विमान घेण्याच्यासाठी केंद्र सरकारने एक तज्ज्ञांची कमिटी नेमली. डसॉल्टने त्यांना सांगितलं की तुम्ही काही विमानं द्या, आम्ही ती विमानं घेतो आणि बाकीची विमानं तयार करण्याचं तंत्र तुम्ही आम्हाला दे, बाकीची विमानं हिंदुस्थानात केली जाते. हे कधी ठरलं? मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये. तेव्हा विमानाची किंमत काय होती? 350 कोटी. सरकार मोदींचं आलं, किमतीचा प्रश्न आला. त्यावेळेला त्यांना किंमत सांगितली गेली की त्याची किंमत आता 670 कोटी झालेली आहे. आणि 2016मध्ये संरक्षण खात्याचे राज्यमंत्री, त्यांचं नाव भामरे, महाराष्ट्रातले धुळ्याचे, त्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं की आता त्या विमानाची किंमत 350वरून 670 कोटी झाली. आणि आता 2017मध्ये डसॉल्ट जी कंपनी आहे फ्रान्समधली तिने आणि हिंदुस्थानातली कंपनी रिलायन्स डिफेन्स कंपनी मालक अनिल अंबानी त्यांनी निवेदनाच्या मार्फत जाहीर केलं की आता त्या विमानाची किंमत 1660 कोटी. 350 कोटीचं 1660 कोटीवर विमान. आणि विमानाचा जो करार आम्ही असताना करत होतो की थोडी विमानं घ्यायची, तंत्रज्ञान घ्यायचं आणि बाकीची विमानं हिंदुस्थानात बनवायची. यशवंतराव चव्हाण चीनच्या युद्धाच्या नंतर ज्यावेळी संरक्षण मंत्री झाले त्यावेळी त्यांनी 3 विमानं करायचे कारखाने काढले. एक नाशिकच्या जवळ ओझरला मिगचा कारखाना आज आहे, दुसरा लखनौला आणि तिसरा बंगलोरला. आज त्या विमानाच्या कारखाना कोणाच्या मालकीचा? भारत सरकारच्या मालकीचा. तिथं काम नाही, तिथं आमचे सगळे तंत्रज्ञ बसून आहेत. आणि यांनी करार करायचा निकाल काय घेतला की विमानं होतील पण सरकारच्या कंपनीत नाही. रिलायन्स कंपनी नागपूरला नवीन फॅक्टरी टाकलं आणि म्हणून रिलायन्स कंपनीने जमीन घेतली, भूमिपूजन केलं, अजून तिथं वीजसुद्धा टाकलेली नाही. आणि अनुभव काय यांना? शून्य अनुभव. विमान तयार करायचं, संरक्षणासाठी विमान करायचं, त्या करणाऱ्याला अनुभव नको. रिलायन्स कंपनीला अनुभव कसला होता? अजून कंपनीचं बिल्डिंग बांधलेली नाही, मशिनरी नाही, तज्ञ नेमलेले नाही. यांनी लहानपणी आम्ही वर्गामध्ये पोरांची चेष्टा करायला वहीतला कागद फाडायचो, त्याचं एक विमान करायचं असं उडवायचो. ते कागदाचं विमानसुद्धा रिलायन्सने केलं नाही आणि त्यांना सांगतात की विमानं तयार करा. त्यांच्या हातात हा कारभार दिला आणि याची किंमत इतकी वाढली. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न काढला. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न काढल्याच्या नंतर त्या खात्याच्या मंत्री आहेत, त्यांचं नाव निर्मला सीताराम, त्या भगिनींनी 1 तास भाषण केलं. हे विमान कसं चांगलं आहे, चांगलं. आम्ही म्हणलं हो आम्ही चांगलं होते, पण त्याच्या किमतीचं काय, त्याचा करार खरेदीचं काय, त्याचे कागद दाखवा मला. नाही म्हणले गुप्त आहे. हे गुप्त कागद तुम्हाला दिले आणि ते जर बाहेर गेले तर आमच्या शत्रू राष्ट्राला कळेल आणि त्याच्यातून आमची फजिती होईल, त्यामुळे देता येत नाही. आम्ही आमच्या सरकारने सांगितलं हट्ट करू नका, जाऊन द्या. राजीव गांधी प्रधानमंत्री होते त्यावेळी त्यांनी बोफोर नावाची तोफ घेतली. आज जे सत्तेवर आहे त्याने आरोप केला करप्शनचा. राजीव गांधींनी सांगितलं चौकशी करा. पार्लमेंटची सगळ्या पक्षाची कमिटी नेमा, ती कमिटी नेमली, चौकशी केली, काय निघालं. आणि आम्ही मागणी केली की या राफेलच्या खरेदीची चौकशी करायचं आम्हाला सांगतात गुप्त आहे. काही लोक कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी कागद मागितले. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की कागद आम्हाला हवेत, दाखवा. सरकारच्या वकिलांनी सांगितलं कागद होते, पण संरक्षण खात्याच्या कार्यालयातल्या कपाटातून ते कागद चोरीला गेले. अरे पार्लमेंटला तुम्ही सांगितलं नाही म्हणता आणि चोरीला गेले. ज्यावेळेस सबंध देशातल्या वर्तमानपत्रांनी टीका सुरू केली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सरकारच्या वकिलांनी सांगितलं नाही चोरीला नाही गेले, आहेत तिथं, पण त्याची फोटोकॉपी काही लोकांनी काढली आणि हिंदू नावाचं वर्तमानपत्र दक्षिण घेतलं, त्याच्यामध्ये ते सगळे छापून आलं. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भातली महत्त्वाची ही तंत्रज्ञान असलेली ही फाईल, हिचे फोटो काढले जातात, वर्तमानपत्रात छापून येतात आणि ते सांगतात की देश माझ्या मुठीत आहे, 56 इंच वारसा.
कसं चौपन्नीचं आणि कसं संरक्षण आहे. बरं एवढी मोठी चोरी झाली म्हणतात किंवा त्याची कॉपी काढली म्हणतात, आजपर्यंत त्याबद्दलची पोलीस कंप्लेंट का नाही दिली? पोलीस कंप्लेंट द्या नको. तुम्ही चोरी झाली म्हणता, तुम्ही त्याची कॉपी केली म्हणता, गुप्त कागद बाहेर काढले म्हणता आणि मग त्याची चौकशी त्याच्या संबंधीची कंप्लेंट करा म्हणून सांगितलं तर ती कंप्लेंट करते. त्याचा अर्थ असा आहे की इथं काहीतरी गडबड आहे, डाल में कुछ ना कुछ तो काला है. वे बताते नाही, इसलिए वो कागज हमें दिखाते नाही आणि त्यामुळे ते आमच्या लोकांची चौकशी कमी करा ते सांगत नाही. मग हे 350 कोटीचे 1608 कोटी झाले कसे आणि हा मधला गाळा गेला कुठं? तो किसने खाया है उन्होंने बताना चाहिए. आणि ती मागणी आम्ही करतोय तर त्याचं उत्तर नाही. सांगतात सैन्याच्या संबंधीची शंका घेतात. कोण सैन्याबद्दल शंका घेतो? आम्हाला अभिमान आहे, आम्ही काही सैन्याबद्दल संशय घेऊ. जो माणूस हिंदुस्थानचा संरक्षण मंत्री होता तो सैन्याच्या पाठीशी कायम उभं राहण्याची भूमिका मांडत होता. असे आमचे सगळे सहकारी मुलायमसिंग यादव असो ते संरक्षण मंत्री होते, मी होतो, आणखीन काही लोक होते. आम्हाला सैन्याचं महत्त्व कळत नाही आणि आम्ही सैन्याच्या कॅपेबिलिटीबद्दलची शंका घेऊ. पण उगीच सांगायचं ह्यांनी त्याच्याबद्दलची शंका घेतली. कोणी शंका घेतलेली नाही, काही म्हणलेलं नाही. त्यांच्या कर्तृत्वाच्या संबंधी शौर्याच्या संबंधीचं आम्हाला अभिमान आहे. आणि या पुणे शहरामध्ये आपण राहतो, पुण्याच्या आजूबाजूला हिंदुस्थानातले सैन्य दलाच्या संबंधीची जास्तीत जास्त संस्था इथं आहेत. अनेक प्रकारचे सैन्य आज नॅशनल डिफेन्स अकॅडमी, 7 देशातले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यातले उत्कृष्ट सैन्यातले अधिकारी यांची निर्मिती, यांची तयारी इथं करून घेतली जाते. आम्हाला अभिमान आहे. मी त्या ठिकाणी अनेकदा परेडला गेलो, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, देशाचा संरक्षण मंत्री म्हणून. आणि म्हणून उगीच आम्हाला नाही ते गप्पा यांनी सांगता कामा नाहीत. आणि आज ते करतात त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे दुसरं काही सांगण्यासारखं नाही आहे. आणि भाषणं काय करतात, अनेक शब्द दिले त्यांनी, दिले त्यांच्या सहकार्याने दिले. त्यांच्याकडे अशी माणसं काय काय आहेत. एक साक्षी महाराज नावचे म्हणते, साक्षी महाराज तुम्ही कधी पाहिलं का त्यांची? असं दाढीवाल्याला भगवा कपडे घातलेलं ऐका आहे का? त्यांनी सांगितलं की 2018पर्यंत राम मंदिर बांधलं नाही तुम्ही संन्यास घेईन. झालं आता 2018 गेले, आम्ही वाट बघतोय की हा संन्यास घेतोय कधी. घोषणा करून टाकली. खासदार मंत्री दुसरे एक आहेत मंत्री, त्यांचं नाव उमा भारती. त्यांनी सांगितलं 2018च्या पूर्वी गंगा नदी जर साफ नाही झाली तर मी जलसमाधी घेईन. आम्हाला काळजी वाटायला लागली, आता जलसमाधी घेणार. आधीच गंगा खराब म्हणून स्वच्छ करायचं, आता ह्यांनी त्याच्यात समाधी घेतल्यानंतर काय व्हायचं त्या गंगेचं कुणाला माहिती. आपण न बोललेलं बरं. पण मंत्री आहे आणि मंत्री सांगते हे नाही झालं तर 2018पर्यंत जलसमाधी घेईल. आज आपण कुठल्या महिन्यात आहोत, कुठल्या साली होऊन गेला असं काही जलसमाधी केली नाही. आणि काळधनाच्या संबंधी प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं, मला संधी द्या, 100 दिवस थांबा, या यातना तुम्हाला 100 दिवस येतील आणि 100 दिवसाच्यामध्ये हे काळधन मी बाहेर काढलं नाही तर मला चौकात फाशी द्या. आता कोणता चौक लिहिवायचा? साधी गोष्ट, चौकात प्रधानमंत्र्याला फाशी द्या, काही बोलायचं. या प्रकारची मोठी मोठी भाषणं करायची, स्टेटमेंट द्यायचं, लोक मूलभूत प्रश्नाच्यापासून वल्लीकडे न्यायचे आणि या देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, दिलेले शब्द पाळायचे नाहीत. त्यावर आधारित राज्यकारभार करण्याच्या संबंधीची नीती आज आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. ही या देशाची घोर फसवणूक आहे. आणि म्हणून फसवणूक करण्याच्यासाठी जे जे कोणी पुढाकार घेत असतील लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार नाही, हे ठणकावून सांगण्याची गोष्ट आहे. आणि ते सांगण्याच्यासाठी फसवणूक करणारे कोणी असतील, या देशाच्या हिताची जपणूक करण्याच्या विरुद्ध येणारे असतील, त्यांना असं वाटत असेल की या देशामध्ये स्वत्व राहिलेलं नाही, लोक काही सहन करतील, पण या देशातले लोक सहन करणार नाहीत. या देशाच्यामध्ये शिवाचा इतिहास व्हायचे होता. शिवछत्रपतीच्या कालखंडामध्ये सगळा समाज हा अस्वस्थ होता, स्वत्व राहिलं नाही असं चित्र दिसत होतं. परकीयांचं राज्य होतं आणि पुन्हा एकदा हे राज्य कसं उभं करायचं यासंबंधीची चिंता लोकांना होती. जिजाबाईनं मार्गदर्शन केलं शिवाला आणि हा देश पुन्हा उभं करायचा, हा समाज उभं करायचा, आपलं राज्य उभं करायचं आणि ते राज्य लोकांचं राज्य उभं करायचं ही भूमिका मांडली. आणि ती भूमिका शिवांनी स्वीकारली, कृती केली, राज्य उभं केलं. हा असा राजा होऊन गेला या देशामध्ये
की त्या राजाने आपल्या राज्याला आपलं नाव लावलं नाही. कुठं बहामनीचं राज्य, कुठं औरंगजेबाचं मोगलांचं राज्य, कुठं चंद्रगुप्त मौर्याचं राज्य. शिवछत्रपतींच्या राज्याला कोणी भोसल्याचं राज्य म्हणलं नाही. हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. आणि रयतेचं राज्याचा आदर्श आमच्या पुढे असताना आज या रयतेच्या राज्याला संकल्पनेला उद्ध्वस्त करण्याचं काम कोणी करतं.